थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की दही आणि त्यामध्ये भेंडी टाकल्यावर काय होतंय बरं. तर आज खूप छान अशी कधीच न पाहिलेली किंवा न बनवलेली रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि खरं सांगू का, एवढी सुपर टेस्टी लागते ना, तुम्हाला तर आवडेलच हो. पण ज्यांच्यासाठी बनवताय ते सुद्धा तुमच्या रेसिपीच्या अगदी प्रेमातच पडतील. अहो मग वाट कसली बघताय, चला पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. तर यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायची आहे भेंडी. आणि भेंडीचं प्रमाण तुम्हाला हा पदार्थ कितपत बनवायचा आहे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. सुरुवातीला मी भेंडी स्वच्छ धुवून घेते. भेंडी 2 वेळा धुवून घेतली आणि त्यानंतर मग चाळणीमध्ये निथळत ठेवली. चला आता तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात. तर छोट्या साईजचे इथे मी 4 कांदे घेतलेत. आणि तुम्हाला जर छोटे छोटे कांदे घ्यायचे नसतील तर एकच मोठा कांदा घेऊ शकता तुम्ही. आणि या रेसिपीसाठी कांदा कट करताना कशा पद्धतीने करावा लागतो हे सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. जेवढा शक्य होईल ना तेवढा एकदम बारीक असा कांदा चिरा, किंवा तुम्हाला जर बारीक चिरता येत नसेल तर खिसणीने खिसून घ्या. तर अशा पद्धतीने पहा, कांदा चिरल्यानंतर सुटसुटीत असा करून घ्यायचा आहे. तर सगळा चिरलेला कांदा मी सुटसुटीत करून घेतला. आपण नेहमी भाजी बनवताना भेंडी जशी चिरतो ना तशा पद्धतीने न चिरता जराशा वेगळ्या पद्धतीने चिरायचे. तरी ते सुरुवातीला मी मुठभर भेंडी घेतली, पण बऱ्याच वेळेला काय होतं, भेंडी एखादी आतमधून किडकी वगैरे असू शकते. त्यामुळे नंतर मग विचार केला की एक एक भेंडी अशी चिरून घेऊया. तर अशा पद्धतीने भेंडीचे जराशे लांब लांब काप करून घ्यायचे आणि त्यानंतर मधून एक कट मारायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा सगळी भेंडी मी चिरून घेते. कोणताही पदार्थ एकदम झक्कास जर बनवायचा असेल ना तर थोडीफार मेहनती घ्यावीच लागते. तर इथे मी मसाला तयार करते आणि मसाला मी उकळामध्ये कुटून बनवणार आहे. यासाठी जास्ती काय सामग्रीची आवश्यकता नाही आहे. 1 चमचाभर मी धने घेतलेत आणि 1 चमचाभर जिरे घेतलेत. आणि हे थोडंसं गरम करून घेतल्यानंतर उकळामध्ये असं वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला जर एवढं सगळं करत बसायचा कंटाळा येत असेल तर धने जिरे पूड पण तुम्ही वापरू शकता. पण असं मसाला वाटून घेतलेली चव ना खरंच खूप जबरदस्त लागते. वाटण आपलं तयार आहे. अजून एक वाटण आपल्याला बनवायचं आहे. तरी ते छोटे छोटे 2 आल्याचे तुकडे घेतलेत आणि लसूण घेतलेला आहे. 1 लसणाचा गड्डा असा सोलून घेतला आहे. आता हे दोन्हीसुद्धा बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा आपणाला विकत सगळं भेटतं, आलं लसूण पेस्टसुद्धा भेटते. पण खरं सांगू का, असं उकळामध्ये जेव्हा तुम्ही मसाला उकळामध्ये किंवा पाट्यावर वंट्यावर मसाला जेव्हा बनवता ना त्याची चव खरंच खूप वेगळी लागते, मस्त लागते. तर आता वाटण पण तयार करून ठेवलं आहे. आता दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्यामध्ये हे जे आपण जिरे आणि धने बारीक वाटून घेतले होते ते घालायचे. सोबतच मी लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं घरगुती काळा मसाला असतो ना तो सुद्धा. आता तिखटाचं प्रमाण मात्र आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे बरं का. थोडीशी हळद घातली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसन पीठ 1 चमचाभर घातलेलं आहे. याच्या ज्या काही छोट्या छोट्या गुठळ्या झाल्या होत्या ना ते सुद्धा अशा चमच्याने गोलगोल फिरवून सगळ्या फोडून घेतल्या आणि मस्त असं थोडंसं घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे.
कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचाभर तेल घेतले आणि तेल चांगलं तापले की लगेचच त्यामध्ये कोणताही मसाले वगैरे वापरायचे नाही आहेत. तर चिरून घेतलेली भेंडी घालायची. पटकन भाजावी आणि लगेचच भेंडी सॉफ्ट व्हावी यासाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवून यावरती झाकण ठेवले अगदी थोड्या वेळाकरता आणि अधूनमधून झाकण काढून पुन्हा एकदा भेंडी चांगली व्यवस्थित परतून घ्यायची. चांगली भेंडी परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि याच कढईमध्ये आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहे. तर थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलं की लगेचच त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. जास्ती मसाल्याचा वापर न करता अगदी कमी मसाले वापरून मस्त अशी रेसिपी आपण बनवतोय. लालसर होईपर्यंत कांदा चांगला परतून घेतला. हे जे दह्याचं मिश्रण बनवलेलं ते यामध्ये घालायचं. व्यवस्थित चांगले हे परतून घेतलं आणि त्यानंतरच मग इथे मी पाणी घालणार आहे. तर पाण्याचं प्रमाण पण बघा, सुरुवातीला 1 वाटीभर पाणी मी घातले. तर इथे बघा एक क्लिप माझ्याकडून डिलीट झाली. जेव्हा कांदा भाजून घेतला त्यामध्ये मी ठेचून घेतलेलं आलं लसूण घातलं होतं, पण ते यामध्ये काय आलेलंच नाही आहे, म्हणजे माझ्याकडून ते डिलीट झालेलं आहे. यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला असल्यामुळे आता जसं हे शिजेल तसं याला घट्टपणा म्हणजे दाटसरपणा येईल. परतून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची आणि मला वाटतं अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करावं लागेल, कारण भेंडी आणि यामधला कांदा शिजेपर्यंत पूर्ण हे घट्ट होऊन जाईल. त्यामुळे अजून थोडंसं पाणी यामध्ये मी घालते. मस्त असा धाब्यावर जसा भेटतो ना भेंडी मसाला, अगदी तशीच चव लागते. नक्की बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल ना तर लाईक मात्र नक्की करा. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भेंडी भाजून घेताना थोडंसं मीठ घातलं होतं. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून यावरती झाकण ठेवायचे. 2-3 मिनटाकरता मस्त अशी भेंडी आपली तयार होते लगेच. स्वाद तर एवढा भारी यायला लागला आहे ना, मस्त अशी गरमागरम दह्यामधली भेंडी आपली तयार झालेली आहे. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबतसुद्धा खायला एकदम टेस्टी लागते. आणि मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझी रेसिपी सध्या तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा कळवायला विसरू नका, म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचत आहेत ते. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.